निमित्तानं बाबासाहेबांचा फोटो न लावणं ही मातंग समाजाची अधोगतीची सुरुवात आहे. ते म्हणतात की अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणायचं हे कंपल्सरी करा. अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणणं ही अण्णाभाऊच्या मृत्यूनंतर सगळ्यात मोठी विटंबना लक्षात घ्या. आंबेडकर लोकशाहीला अण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः अभिवादन करतो. काल अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली तरी सुद्धा आज बुद्ध जयंती जयंती आपण साजरी करत आहोत. त्या आंबेडकरवादी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना मंगलमय कामना व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आज बुद्धविहारामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करून साऱ्या जगामध्ये भारतामध्ये अण्णाभाऊच्या जयंतीला अण्णाभाऊच्या विचारात मारण्याचं मनोवाद्यांचं RSSचं कटकारस्थान शिजत असताना RSSचं दबाव मात्र समाजाची दिशाभूल करत असताना अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या बॅनरवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नसणं ही अण्णाभाऊ साठेंची सगळ्यात मोठी विटंबना, सगळ्यात मोठा अपमान आहे. लक्षात घ्या. हे जयंतीच्या निमित्तानं खरी जयंती त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं ही त्यांची झालेली विटंबना आहे. कारण बुद्ध फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराच्या नाळेतून अण्णाभाऊला बाहेर काढणं ही अण्णाभाऊला संकुचित करण्याचं कटकारस्थान आहे. अण्णाभाऊचा ब्राह्मणीकरण करता येत नव्हतं, पण कालच्या जयंतीला या उपवर्गीकरणाच्या मंगळ नावाखाली अण्णाभाऊंचं ब्राह्मणीकरण करण्याचं मात्र षडयंत्र शिजलं गेलं. पण त्या षडयंत्राची चिरफाड अण्णाभाऊंचा वारसदार असताना प्रबुद्ध साठे केल्याशिवाय राहणार नाही. या अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं बुद्धविहारामध्ये बुद्धाची शपथ म्हणून मी सांगतो आहे. अण्णाभाऊंनी बुद्धाची शपथ का बुद्धविहार बुद्धाचं अण्णाभाऊंचं काय म्हणतात बुद्धाची शपथ दिली. अण्णाभाऊ बुद्धाची शपथ केली आणि बुद्ध आणि धम्म हा बोलण्याचा विषय नाही तर हे आचरणात आणि वागण्याचा विषय आहे. हे बुद्धाची शपथ या कथेतून अण्णाभाऊंनी बुद्धाच्या तत्वज्ञानाचा संदेश देण्याचं काम केलं. शाळकरी मुलं असतात आणि प्रत्येक शाळकरी मुलांचं आपल्या आईवडिलांच्या बद्दल तक्रार असते की विनाकारण आपल्याला वडील आई मारतात, त्रास देतात. आज शाळा सुटल्यावर घरी जायचं. अण्णाभाऊ मग प्रत्येकावरती खरं करता येतं नुसतं म्हणतो. मग खरं कसं का कशावर खरं म्हणायचं. आम्ही परस्पर तो घरी निघून जायचं. मग पोरं काय म्हणतात नाही आईची शपथ बापाची शपथ सगळ्या शब्दावरती विश्वास टाकला नाही पोरांचा. एक पोरग म्हणलं सगळ्यांना बुद्धाची शपथ. जर हे केला तर तुम्हाला बुद्धाची शपथ मोडू नये म्हणून एकही पोरग घरी गेले नाही. की पोरं मुंबईला गेले त्या बुद्धाच्या शपथच्या कथेतील हा सार आहे. बुद्धाची शपथ हा मोडण्यासाठी नसती तर ते पाळण्यासाठी असते. बुद्धाचा विचार हा ऐकण्यासाठी बोलण्यासाठी नसतो, तो आचरणात आणण्यासाठी असतो. तर माणूस सुखी होतो. या अण्णाभाऊसाठी बुद्धाच्या शपथ या कथेतून ते सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे रशियाच्या प्रवासाला रशियामध्ये कम्युनिस्ट देश आहे रशिया आणि त्या रशियाच्या प्रवासातून भारतात आल्यानंतर अण्णाभाऊ साठे असे म्हणतात की रशियाने मला नवी दृष्टी दिली. त्या दृष्टीचं नाव आहे आंबेडकर. काय त्या दृष्टीचं कम्युनिस्ट रशिया कम्युनिस्टवादी रशियाच्या दौऱ्यावर अण्णाभाऊ साठे आल्यानंतर अण्णाभाऊला मार्क्सची दृष्टी यायला पाहिजे होती, लेनिनची दृष्टी यायला पाहिजे होते. अण्णाभाऊ साठे काय म्हणतात रशियाने मला नवी दृष्टी दिली. त्या दृष्टीचं नाव आहे आंबेडकरवाद. लेनिनग्राड या विद्यापीठात ब्रॉडचा बुद्धाचा पुतळा होता. ते अण्णाभाऊ पाहतो. काय लेनिनग्राड विद्यापीठामध्ये अण्णाभाऊ काय पाहत होते. लेनिनचा पुतळा पाहत नव्हते, मार्क्सचा पुतळा पाहत नव्हते. तर लेनिनग्राड या विद्यापीठात ब्रॉडचा असणारा बुद्धाच्या पुतळ्यासमोर अण्णाभाऊने अभिवादन केलेलं आहे. आणि अण्णाभाऊ कॉम्रेड का जयंतीच्या निमित्तानं कारण महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंचं ब्राह्मणीकरण करता येत नसलं
तरी अण्णाभाऊंना आंबेडकरी चळवळीपासून आणि अण्णाभाऊंच्या नावाखाली मातर समाजाला आंबेडकरी समाजापासून बौद्ध समाजापासून तोडण्यासाठी दुसरा पर्याय शोधण्याला आलेली त्यांनी अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणायला सुरुवात केली. काल जयंतीला कॉम्रेड म्हणायचं, अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणायचं हे कंपल्सरी करा. अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणायचं काही ठिकाणी ठराव झाले का? त्यांना आपण आंबेडकर स्टेजवर बोलवतो. उत्तम कांबळे खांडेकर साहेब त्यांनी ठराव मांडला. ते म्हणतात की अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणायचं हे कंपल्सरी करा. अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणणं हे अण्णाभाऊंच्या मृत्यूनंतर सगळ्यात मोठी विद्यमान लक्षात घ्या. अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणणं हे अण्णाभाऊंच्या विचाराची हत्या आहे. अण्णाभाऊने आपण प्रत्येक पुस्तक कथा कादंबरी बघा, अण्णाभाऊंच्या नावाने कॉम्रेड अण्णाभाऊसाठी एक नाही पुस्तक. तुम्ही अण्णाभाऊला कॉम्रेड अण्णाभाऊ म्हणून तुम्ही बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या नारेतून अण्णाभाऊ वाजला का? की अण्णाभाऊंच्या विचाराची हत्या आहे. अण्णाभाऊंच्या विचाराची मृत्यूनंतर सुद्धा अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणणं हे अण्णाभाऊंच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या जयंती दिवशी त्यांच्या विचाराची केलेली जाणीवपूर्वक हत्या आहे. उत्तम कांबळे मला म्हणतात की मार्क्स तर माझ्या नामाचं काय सांगतो वाईट वागा. उत्तम कांबळे माझ्या वयापेक्षा कुठे विचार करतो. विचार कोणता सुद्धा येड्यावर करायला लागल्यानंतर काय करावं विचार अंत झाला. आणि ते म्हणतात की मार्क्स महारामागाचं काय दाखवलं ते. मी म्हणलं की मार्क्स महारामागाचं काय चांगलं केलं सांगा. आणि मार्क्स जरा शोषणाचा ग्रंथ घेत होते तेव्हा पुढे आम्हाला पाणी पाजत होतो स्वतःचे शिक्षण देत होते. बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आम्ही माणूस आहोत. उत्तम कांबळे साहेब तुम्ही जी माणूस म्हणून पहा ते मार्क्सची देण नाही, ती बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आणि तुमच्यातला एक निराशावाद नाही. वर्गीकरण, आरक्षणाचं वर्गीकरण आणि अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांचा फोटो न लावणं ही मातर समाजाच्या अधोगतीची सुरुवात आहे. बौद्धांचं नुसतं बाबासाहेबांना नकार म्हणजे अधोगती. बाबासाहेबांचा विचाराला नाकारा म्हणजे स्वतःच्या अधोगती, स्वतःला खड्ड्यात घालण्याचा. अरे कारण कसं आहे बाबासाहेब हे काय बौद्धांचं महाराष्ट्राचं नाम जे जगाचं तत्वज्ञान झालं. अरे जैनींचं अभिवादन हे देशाचं नाही, हे बौद्धांचं अभिवादन नाही, हे जगाचं अभिवादन झालं. जातीच्या किड्याच्या वनवणाऱ्या किड्याकडे बघून का नाराज होतात त्यांच्यावरती काय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञा सूर्य साऱ्या जगाला प्रकाशित. अरे जैनींचं अभिवादन साऱ्या जगाचं झालं. जातीच्या धमक्यातील वळवणाऱ्या किड्यांना ते काय करणार. आणि म्हणून आज संपूर्ण माझा मातर समाज नाही, संपूर्ण माझा मातर समाज हा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेला आंबेडकरवादी विचारालाच मानवण्यामध्ये जागृती देण्याचा त्याला बघताय ना. हे आरएसएसच्या किल्ल्यांना, हे भाजप आरएसच्या दलालांच्या किल्ल्यांना आरएसच्या दलालांचा जो विळका मागवण्यात पडलेला आहे तो विळका मातर समाजाची आंबेडकरवादी फोडून काढल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा मी सांगतो त्याची सुरुवात केलेली आहे. 30 ऑगस्टला विदर्भातील मातर समाज अण्णाभाऊ साठे विदर्भातील आंबेडकरवादी मातर समाज क्रांती परिषद आहे 30 ऑगस्टला. आणि साऱ्या विदर्भातील मातर समाजाने घरावरती निळे झेंडे लावून मात्र अण्णाभाऊ साठेची लातूरमध्ये सुद्धा अण्णाभाऊंच्या जयंतीला मातर समाजाने घरावरती निळे झेंडे लावून जयंती साजरी केलेली आहे. आणि आता
नाशिकला चाललेला आहे त्या विदर्भातल्या मातंगाच्या क्रांती भव्य चिंतन परिषदेचा मी उद्घाटक आहे वा वा वा. आणि तिथं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध आणि 60% मातंग समाजाचा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला समर्थन नाही. आणि म्हणून आज जरी हे असलं तर हे समजून घ्या की आपण त्याला समजावून सांगितलं भाऊ सगळं बोलतो कमी पडलं त्याला आपण समजून घेऊन किती दिवस समजावून सांगितले. अरे जिवंतपणे अण्णाभाऊसाठी सांगत होते ना तुम्हाला ऐकले ना जिवंतपणे तुम्ही अण्णाभाऊला ओळखले नाही अण्णाभाऊला पाणी केला गेलं. अण्णा तुम्ही प्रत्येक इथं बौद्ध समाजानं आंबेडकर समाजामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतिकारी वास्तव इतिहास होता. शिवाजी महाराज सुद्धा इतिहास आणि बौद्ध समाजानं जिवंत ठेवला. महात्मा फुले हे बौद्ध समाजामुळे जिवंत राहिले. विचारा शाहू महाराज बौद्ध समाजामुळे जिवंत राहिले. बुद्ध सुद्धा बौद्धांच्या मूलभूतांची जवळ पुन्हा पुढे राहिली. या निवडणुकीच्या तसं लोकशाही अण्णाभाऊ साठे सुद्धा विचाराने जर जिवंत पुढे ठेवले असते तर ते बौद्ध समाजाने ठेवले ते मातंग समाजाने ठेवले. नकारात्मक दिल्लीच्या जंतर-मंतरवरती बघा भाजप का रागावलं सरकारने नरेंद्र मोदी अमित का रागावलं का चिडला. दिल्लीच्या जंतर-मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन होते म्हणून नाही रागा त्यांनी मागणी प्रधानाची केली म्हणून नाही रागा. दिल्लीवरती सरकारच्या विरोधात घोषणा करतात म्हणून रागावरती नाही रागा. तर त्या आंदोलनात जेपीचा नारा होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे समजून मला या ठिकाणी सांगावं वाटतं की बाबा अण्णाभाऊ साठ्यांचं जयंतीला मी सांगितलं देशनेचे आहेत काही दिवस असो काही दिवस अण्णाभाऊ साठ्यांच्या वाटेगावाला पहिल्यांदा घर बांधण्याचं काम मान्यवर काशीनाथ साहेबांनी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सर्वात मोठा कलाकार आदरणीय केशवदादा गायकवाड यांचा होता. अण्णासाहेबांनी तिथं वाटेगावच्या घरात भूमिपूजन होताना त्यांनी जाहीर केलंय इथं अण्णाभाऊ साठ्यांनी स्मारक फाळवलं आहे जे घर आहे त्यांच्यासाठी तुम्हाला घर बांधलेलं आहे त्याच्यामध्ये आदरणीय केशवदादा यांचं योगदान आहे. मान्यवर काशीनाथ साहेबांच्या तिथं बेस त्यांच्यामध्ये देखील त्याची नाही. त्याच्यामुळे आपण निश्चितपणे आपण त्यांच्याशी एक एवढं समजू नका की दलालांना जाग करण्याच्या भानगडीत पडू नका. दलालांना समजावून सांगण्यासाठी लोक आपल्या खोट्यात तयार करतात. जो अज्ञानी समाज आहे तो बुद्धाकडे आल्याशिवाय राहणार नाही. प्रबुद्ध सगळ्यांची शब्द आहे आणि मानवाड्याला बौद्धवाडा केल्याशिवाय अधिक न बोलता मी म्हणेल की आता आंबेडकर आले नावासाठी सांगतात वा वा. आणि मगाशी म्हणतात की 1946 जगबदल घाबा केले सांगणं मला भूल आलं ते अण्णाभाऊने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आदरांजली पण म्हणलं नाही. ही सुद्धा बुद्धी करण्याचं काम आहे. अण्णाभाऊंनी 1946 ला अण्णा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर जी आदरांजली वाहिली वामनदादा कर्मकारीने सांगितलं. त्यावेळी अण्णाभाऊ म्हटले होते की जग बदललं झालं का असं म्हणते मागं काय मागायची प्रस्तावनाचे दलाल म्हणतात कुठं अण्णाभाऊंनी जग बदललं मला अनुभवाला इथं उभी गेली बरोबर 300 लोकांनी हातात ते म्हणजे कुठं अण्णाभाऊ त्या आदरांजली पण बोलले होते. तसं नाही. 1946 ला देशभक्त घोटाळे नावाचं लोकनाट्य होतं आणि त्या लोकनाट्यामध्ये हैमवती पाटीलनं प्रश्न केला की गुलामी करा. त्यावेळेला त्या लोकनाट्यात फकड्याची भूमिका स्वतः अण्णाभाऊ साठे करत होते आणि त्या अण्णाभाऊ साठे फकड्याची भूमिका करताना 1946 ला लोक देशभक्त घोटाळे या लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊ साठे म्हणतात जग बदललं झालं निघालं गेले सांगून मला बिघडावं गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय ऐरावत अंग झाडून निघ बाहेर घेतली मध्ये खावं गेले सांगून मला बिघडावं
मिळावं 1943 ला होते आझादी. दुसरं असं की पंडित नेहरू, भारताचे पंडित नेहरू अण्णाभाऊला भेटायला गेले होते, दुरुस्त करतो. पण अण्णाभाऊ काँग्रेसच्या पंडित नेहरू आणि अण्णाभाऊच्या नाट्यामध्ये दोन पात्र असतात, दोन बायला असतात शेतकऱ्यासाठी आणि एका बायलाचं नाव होतं काँग्रेस आणि दुसऱ्या बायलाचं नाव होतं गांधी. 42-43 साली गांधीजीला बायलाची उपाधी फारसंच काम होतं, हे फक्त अण्णाभाऊ साठेच करू शकले. गांधीला दोन बायला साधी होती. महात्मा गांधीच्या गावात कोणी 100 होते. 46 गांधीजी पूर्ण सोबत दुसऱ्या आणि तिथं पंडित नेहरू बोलल्यानंतर पंडित नेहरू आले तिथल्या पत्रकारांनी विचारले, हु इज अण्णाभाऊ साठे अँड राज कपूर. आता पंडित नेहरू राज कपूरच माहिती, अण्णाभाऊ आहे. पण आता भारताचं अद्भुत आहे, इतर रशियाच्या ग्रंथालयामध्ये विद्यापीठात शाळांमध्ये अण्णाभाऊची पुस्तकं आहेत. जिवंतपणे अण्णाभाऊची रशियाच्या रस्त्याला नाव माहिती आणि ते भारताच्या पंतप्रधानाला भारताचाच अण्णाभाऊ साठे माहित नाही. अभूत आहे. येस येस आय नो अण्णाभाऊ साठे. तर पासून सुरू केलं काय अण्णाभाऊ आहे इथून मग मोरारजी देसाई ना, मग इथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेला माहिती घेतली. कसं तर मोठं भारतात आल्यानंतर पहिला दौरा महाराष्ट्रात घेतला. अण्णाभाऊच्या चिरानगरीच्या झोपडपट्टीमध्ये काल जे मुख्यमंत्र्यांनी केले ना, अण्णाभाऊ हिंदुत्ववादी म्हणते पण हिंदू पद्धतीने ते भूमिपूजन केलं, त्याचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो. या ठिकाणी अण्णाभाऊ हिंदुत्ववादी नव्हते, अण्णाभाऊ गांधीवादी नव्हते, अण्णाभाऊ कम्युनिस्टवादी नव्हते, तर अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी होते. आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचं पूजन तुम्ही हिंदू पद्धती पण अण्णाभाऊ साठेंचं हिंदू पद्धती करून मात्र समाजाला गुलाम बनवण्याची प्रक्रिया जोरात त्याला वाचवण्यासाठी एकही हिंदुत्ववादी येणार नाही. एखाद्या दिवशी मात्र समाजाच्या घरावर हल्ला झाला, अत्याचार झाला तर गाव खेड्यामध्ये शहरामध्ये जातीवादी हिंदुत्ववादी येणार नाही. आपला शेजारी राहणारा सक्का भाव असणारा बौद्ध समाजच धावून येणार आहे हे समजून घ्या. आणि मग तिथं अण्णाभाऊ म्हणजे पंडित नेहरू मला भेटायचं असेल तर माझ्या 4 पानाच्या पत्र्याच्या खोलीतील उंबर का वाकून आत यावं लागेल. बघा आपल्याला बघा एखादा मंत्री आला, मंत्री राहू द्या, मुख्यमंत्री राहू द्या, आमदार राहू द्या, खासदार राहू द्या, साधा नगरसेवक जर आला तर चढी कुठल्या काय पाहायचे. भारताला पंतप्रधान घरी आहे काय तुमचं जी कल्पना करायची आपल्याला नाही का. मग नरेंद्र मोदी घरी यायला सांगते काय वाटतं, पंतप्रधान घरी येणार कधी कधी घरी आता येऊ द्यायला नाही, विद्यार्थ्यांना फिरू द्यायला नाही हे वाटते. पण नरेंद्र मोदी जाऊ द्या, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री घरी आले घरी घरी अण्णाभाऊ म्हटल्यानंतर पंडित नेहरू म्हणतात, अण्णाभाऊ म्हणतात की जगविख्यात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरातील उंबरठा वाकून नाही, दडवत घालत नाही, दडवत घालत नाही. आणि दुसरा असा की अण्णाभाऊंचं आत्मचरित्र आहे. अण्णाभाऊंचा आंबेडकरवादी कशी एकाच लोक त्याची काँग्रेस म्हणतात ना. 1966 ला अण्णाभाऊ साठेंनी कम्युनिस्ट चळवळीचे सारे संबंध तोडले. काय 1966 ला कम्युनिस्ट चळवळीचे सारे संबंध तोडले आणि अण्णाभाऊ साठे पूर्णपणे आंबेडकरवादी झाले आहेत. आणि अण्णाभाऊ साठे कम्युनिस्टाच्या कोर कमिटीमध्ये फक्त ब्राह्मणाला बोलायला लागला. कम्युनिस्टवादी ब्राह्मण जसं आरएसएसच्या कोर कमिटीमध्ये आरएसएसच्या ब्राह्मणांना बोलायचा अधिकार असतो, तिथं महानवाड्यात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे कम्युनिस्टाच्या कोर कमिटीमध्ये म्हणतात की भारतात आपल्याला मार्क्स घेऊन चालणार नाही, भारतात आपल्याला लेनिन घेऊन चालणार नाही, तर भारतात आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाव लागेल. तुम्ही अण्णाभाऊ आंबेडकर म्हणताय, अण्णाभाऊ साठे काय म्हणतात
म्हणजे कुठं म्हणतात कम्युनिस्टचे सांगणार RSSच्या कोर कमिटीमध्ये जाऊन म्हणायचं की हिंदुत्ववादी बंद करा, आता बुद्धानुसार बंद करा, असं म्हणणार. म्हणून अण्णाभाऊंचं एक आत्मचरित्र आहे की त्या आत्मचरित्राचं नाव मृत्यूपूर्व जीवनाकडे. आता आपण कुठं जातो? घरी म्हणत नाही, घरी जाणार असतो. आता आपला प्रवास कसा आहे जीवनाचा? मृत्यूकडे. अण्णाभाऊ सध्या म्हणतात कम्युनिस्ट चळवळीमध्ये माझी गेलेली हयात हा माझा मृत्यू आहे आणि मला कळलेला आंबेडकरवाद हे माझं जीवन आहे. म्हणून माझ्या आत्मचरित्राचं नाव आहे मृत्यूपूर्व जीवनाकडे. ज्या कम्युनिस्ट विचारधारेला अण्णाभाऊ मृत्यू म्हणतात त्या अण्णाभाऊला कॉम्रेड म्हणतात. या अण्णाभाऊचा अपमानच झाला, विटंबना झाला. कम्युनिस्टवादी खरे तर अण्णाभाऊंचे मारे गेले. माझ्याबरोबर कोणी चर्चेला या उत्तम कामले जाहीर चर्चा करायला नाही, लाईव्ह चालू येत नाही. चला, भारतातील कम्युनिस्ट चळवळ आमचा मार्क्सला विरोध नाही, आमचा कम्युनिस्ट वादाला विरोध नाही, तर भारतातील आणि महाराष्ट्रातील कम्युनिस्ट चळवळ ही ब्राह्मणशाहीच्या भांडवलशाहीच्या नेतृत्वाखालीच काम करत होती. आणि मार्क्सवादाचा मुखवटा घालून ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचा खरा चेहरा असणारी चळवळ म्हणजे भारतातील महाराष्ट्रातील कम्युनिस्ट चळवळ. आणि त्या कम्युनिस्ट चळवळीचा ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचा चेहरा अण्णाभाऊंनी पहिला ओळखला, मग नाटक केलं. आणि त्यांनी पूर्णपणे एवढंच काय साधं सांगतोय बाबा, अण्णाभाऊंची बाबासाहेबांची भेट झाली. राजगृह 1942 ला कॉम्रेड मोरे हे अण्णाभाऊला घेऊन राजगृहामध्ये गेले. बाबासाहेब 42 ला मजूर मंत्री होते, कामगार मंत्री होते. हे गेले अण्णाभाऊसाठी कामगारांचं निवेदन. बाबासाहेब कामगारांचे निवेदन वाचत होते, साऱ्या मान्य भगवान कॉम्रेड मोरे म्हणतात की अण्णाभाऊ प्रत्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब समोर आहे, त्यांच्या राजगृहात आपण आलोय, प्रत्यक्ष बाबासाहेब समोर आहे. अण्णाभाऊ तुमची कवनाची दोरवळी, तुमच्या गीताची दोरवळी भूल जाऊ. अण्णाभाऊ बाबासाहेबांच्या समोर उत्स्फूर्तपणे गीत गायले. गीताची 4च ओळी म्हणतो मी. लिहिलाय, गुलामगिरीच्या बेड्या तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्या तोड, याच्यासाठी पिढीवरती खाऊ खा, याच्यासाठी संकल्प सोड, गुलामगिरीच्या बेड्या तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्या तोड. हे कुठं हे ठीक अण्णाभाऊ बाबासाहेबांच्या समोर राजगृहात पडलंय. आणि बाबासाहेबांनी अण्णाभाऊकडे पाहिलं आणि की अनेक शाहीर आणि कलावंत पाहिली, पण गुलामगिरीच्या बेड्या तोड म्हणणारा पहिला कलाकार मी पाहतो, पहिला शाहीर मी पाहतोय की मोरे तुम्ही यांना अण्णाभाऊ साठे आजपासून म्हणू नका, तर आजपासून यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणा. राजगृहामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठे यांना लोकशाही पदवी देऊन सन्मान केलाय. अरे हा आमचा इतिहास आहे. आणि तुम्ही अण्णाभाऊच्या जयंतीला बाबासाहेबांचा त्यांनी जग बदललं. हे गुलामगिरीचं जग बदलण्यासाठी ज्या महामानवाचा विचार केला, त्या महामानवाचा फोटो अण्णाभाऊच्या जयंतीला. अरे तुम्हाला हेडगेबाजी करायची तिथे काय कोणाचे फोटो लावायचे, आमचं काय म्हणणं नाही. अण्णाभाऊंची विटंबना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं होता कामा नाही. आणखी अण्णाभाऊसाठी म्हणतात की त्यांची सुरुवात आपण म्हणतात काय, प्रत्यक्ष आहे कलाकार त्यावेळेला काय करायचे, आज सुद्धा कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण बुद्धमसर म्हणते, पण तिकडं कार्यक्रम सुरुवात होताना काय करतात कलावंत, गणपतीला वंदन असतं, गणेशाला. अण्णाभाऊंनी काय केलं पहिल्यांदा, अण्णाभाऊ हे फुलेवादी होते, आंबेडकरवादी. महात्मा फुले महाराष्ट्रात आले, महात्मा फुले आले, दलितांना न्याय देणार आले जन्माला महात्मा फुले, हे त्यांचं गीत आहे. आणि अण्णाभाऊसाठी गणपतीच्या ठिकाणी बाबासाहेब टाकले. अण्णाभाऊंचं कवळ सुरू झालं. अण्णाभाऊ काय म्हणतात, प्रथम नमो आंबेडकरा, एमडी PhD डॉक्टर, ही सुरुवात झाली. माहितच नाही लोकांना. अण्णाभाऊ खरं, अण्णाभाऊच्या आंबेडकर
आणि साहित्याचा शोध बोध आणि वेध आहे आणि दलालांना वाचा. म्हणून माझ्या मातृ बांधवांनो, आंबेडकर वादा विचाराशिवाय तुमचा पर्याय नाही. आणि मी म्हणतो आता त्यांच्या बोलत आहे, टीका करत नाही, प्रत्यास यावर थुकल्यानंतर तुका त्याच्या तोंडावर पडणार आहे. कशाला तुका तू त्याच्या तोंडावर बसत असतो? टीका करणार कशाला? माय आता मला दुसरं अण्णाबा आणखी म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली आपली सुंदर, नाव गाजतंय जगभर. हे सुद्धा अण्णाबाने म्हटलेलं आहे. खरं तुम्हाला ही मला शिकवण व्यक्त केली, पण मला 14 वर्ष झालं अण्णाभाऊंच्या पुतळ्यासमोर सारस मागला मात्र समाज येऊन येत नाही. आम्ही पोरकेला माहित नाही साहेब. अण्णाभाऊ सगळ्यांच्या जयंतीला मला हार घालायला येऊन येत नाही. पुण्याची माग 14 वर्ष झाली. मी 14 वर्षापूर्वी पुण्यात आल्यानंतर अण्णाभाऊंच्या पुतळ्यासमोर निळ्या झेंड्याचं ध्वजारोहण अभिवादन केलं होतं. दादासाहेब सोनवणे होते, सगळे लोक होते. तेव्हापासून इथं RSSचं संचलन सुरू आहे. आल्यानंतर प्रबुद्धसाठी निळा झेंडा अण्णाभाऊंच्या पुतळ्यासमोर आणला. झेंडा घेऊन आला नाही, झेंड्याचं दोरीला उद्घाटन ध्वजारोहण केलं आणि तिथून RSSचं संचलन सुरू झालं. तेव्हापासून देत नाही की मला काल अण्णाभाऊंच्या जयंतीला प्रत्येक वेळेला मला येतो. काल सुद्धा मी गेलो नाही, समाज कल्याण ऑफिस मध्ये मी गेलो आणि तिथं शासकीय कार्यक्रमाला मी काल हजेरी लावली. त्याच्यामध्ये म्हणजे मला रोज धमकी आहे, रोज मारण्याची. का म्हणतात ते हे केलं, पण काल जर मी आलो असतो तर माझ्यावर सुद्धा हल्ला होण्याची नाकारता येत नाही. झालं असं चांगलं मला माहिती होतं. आणि म्हणून मी म्हटलं ठीक आहे, आपण अण्णाभाऊसाठीच्या विचार समाजात जाऊन प्रेरित करू. आणि उद्याचा समाज किती दिवस आहे हे निश्चित आहे की आरक्षणाचं ऋतुवर्गीकरण आणि अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून अण्णाभाऊला दूर करणं हे मातक समाजाच्या अधोगतीची सुरुवात आहे. त्याचं प्रबोधन करण्याचं काम सुद्धा बहुतांनाच करावं लागेल. एक दिवस वर्गीकरणाचं आरक्षणाच्या ऋतुवर्गीकरणानं पश्चातापाशिवाय मातक समाजाच्या पदरात काहीच पडणार नाही हे कळणार आहे. हे कळणार नाही. आणि जग सारा आंबेडकरवादाकडचा या देशातला विद्यार्थी, कुठल्या सर्व जाती धर्माचा विद्यार्थी जय भीम बाबासाहेबांचा फोटो घेऊन हे व्यवस्था हादरली, ह्या व्यवस्था हादरलेली आहे. म्हणून या विचार करत असताना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण मला जे बोलण्याची संधी दिली. खरं तर अण्णाभाऊंच्या विचारावर आता महाराष्ट्रामध्ये किती प्रयत्न करू द्या, पण अण्णाभाऊ जरी आजच्या आज घडीला तर उद्याची पिढी अण्णाभाऊला वाचणार आहे, अण्णाभाऊची भूमिका समजून घेणार आहे. आणि मातक समाजातील सुशिक्षित तरुण वर्ग आंबेडकर वाद स्वीकारल्याशिवाय कुणालाच पुढे जाता येणार नाही हे अण्णाभाऊंनी सांगितलं. हा विचार आपण घेऊया. आणि पुन्हा आणखी एक अण्णाभाऊंनी स्वातंत्र्याच्या विरोधात दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला हे केलं. माणसावरती प्रेम करणारे खरे अण्णाभाऊ साठे, माणसाच्या जगण्यावरती प्रेम करणारे अण्णाभाऊ साठे होते. दलित स्त्रीच्या फाटक्या पदरात एखादी उपेक्षित स्त्री, एखादी दलित स्त्रीच्या फाटक्या पदरात आपल्या बाळाला स्तनपान करणाऱ्या आईच्या डोळ्यामध्ये आपल्या मुलाच्या भवितव्याचं सुंदर स्वप्न पाहणारं मराठी साहित्यामध्ये जर तुम्ही आणला असेल तर ते लोकशाही अण्णाभाऊ साठे फाटक्या पदरात आपल्या बाळाला, आपल्या मुलाला, आपल्या लेकराला स्तनपान करणाऱ्या आईच्या डोळ्यात आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य सुंदर स्वप्न पाहणारं साहित्य हे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी आणलं. पण ते कधी स्वप्न होईल तर त्या आईला बुद्ध आणि धम्म आणि आंबेडकरवादाची अंगाई गाता आली पाहिजे. त्या आईला बुद्धांची अंगाई गाता आली पाहिजे, धम्माची अंगाई गाता आली पाहिजे, आंबेडकरवादी विचाराची अंगाई गाता आली पाहिजे. याच्यासाठी ही भूमिका आहे. या देशातील दलित, शोषित, कष्ट
कामगार इत्यादी बहुजन समाजाच्या उभ्या नागरी अध्यायावरती यांच्या सन्मानावर यांच्या न्यायावरती अत्यंत पोटतिडकीने लिहिणारा एकुलता एक साहित्य म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ. माणसाला जगण्याचा आणि समान अधिकार मागण्याचा हा नैसर्गिक हक्क आहे. तो नैसर्गिक हक्क साहित्यामध्ये हक्काची भाषा वापरण्याचं काम सुद्धा अण्णाभाऊ आयुष्यभर मागणीसाठी संघर्ष करावा लागला. आयुष्यभर पोटात पाण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी सुद्धा अण्णाभाऊंना पोटभर भूक लागली नाही. मग अण्णाभाऊने साहित्य भाकरीचं घ्यायला लागलं. अण्णाभाऊ साठेने साहित्य पोटा पाण्याचं घ्यायला लागलं. जे उपाशी आहे याचं पोट भरलं ना तो स्वप्न कशाची पाहिजे? भाकरीचं स्वरूप पाहिजे. भाकरीचं स्वरूप पण आता उपाशी पोटे अण्णाभाऊनी पोटा पाण्याचं साहित्य नाही लिहिलं, भाकरीचं साहित्य लिहिलेलं. तर अण्णाभाऊ साठे म्हणतात या महाराष्ट्राचं वंदन व्हावं, महाराष्ट्राचं सपूत द्यावं, या देशाचं नंदन व्हावं अशी स्वप्न लिहिणारा मराठी साहित्यातील एकमेव साहित्य म्हणजे लोकशाही साहित्य. आणि मराठी साहित्याच्या दरबारातील एक सुद्धा असा माईचा लाल पैदा झाला नाही की जो अण्णाभाऊच्या साहित्याची नैतिक उंची गाठू शकेल. आणि अजून शेवट जे सांगतो की आता रशियामध्ये लेनिन अण्णाभाऊने लेनिनच्या गावाला सांगितलं जगबद्दल गावं गेले सांगून मला मार्क्स लावला लेनिन लावला. आणि ज्या लेनिनमध्ये क्रांती झाली, चीनमध्ये क्रांती झाली, तिथं राजकीय व्यवस्था ही साम्यवादी पण सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था भांडवलशाही ही अण्णाभाऊला समजलं. आणि म्हणून अण्णाभाऊसाठी कनिष्ठ चळवळीशी सारे नाते तोडले. अण्णाभाऊसाठी पूर्ण आंबेडकरवादी झाले. मी अजून म्हणतो अण्णाभाऊ साठे यांना जर आयुष्य लावता असतं जयंतीच्या त्यांची जयंती बुद्धविहारामध्ये करतात. अण्णाभाऊ साठेंना जर आयुष्य लावलं असतं तर अण्णाभाऊ साठे यांनी बौद्ध धर्माचाच स्वीकार केला असता. आणि बुद्धाची शपथ तुम्ही का अण्णाभाऊ साठेंची बुद्धविहाराची जयंती होतात तर बुद्धाची शपथ या कथेचा शेवट करताना अण्णाभाऊ साठे म्हणतात. आणि माझ्या भाषणाचा शेवट केलंच करतोय. बुद्धाची शपथ या कथेचा शेवट करताना अण्णाभाऊ म्हणतात बुद्धं शरणं गच्छामि.